सो अशा सगळ्या गोष्टी एकत्र सुरू होत्या आणि ह्याचं मेन निदान आरे हे मला 8 ते 9 वर्षांनी कळलं. तोपर्यंत मी अशा कुठल्याच पेन किलर्स नव्हत्या ज्या घेतल्या नाहीयेत, अशी कुठलीच औषधं नव्हती जी घेतली नाहीयेत. आणि एका पॉइंटला असं होतं ना की औषधं पण काम करत नाहीत. तसं झालेलं होतं माझ्या बाबतीत. माझ्यासाठी म्हणजे मी तर एवढं सांगेन की अगेन जे जितके कोविड होऊन गेला किंवा बऱ्याच गोष्टी आजूबाजूला बरीच नेगेटिव्हिटी आजही असते आपल्या, ह्या सगळ्यातनं मी एकच म्हणते की आपल्या डोक्यावर छप्पर आहे, मला खायला मिळालं, माझ्या अंगावर कपडे आहेत आणि देवाचे आभार. सो मी इतक्या बेसिक्सवरती जगते आणि मग देव त्याची कृपा करत राहतो. आणि कोविडच्या दरम्यान, कोविडच्या आधीच जेव्हा माझं हे दुखणं खूप बळावलं होतं, माझा मित्र आहे प्रसाद, त्यांनी मला ह्या पूर्ण पाथमध्ये आणलं आणि त्यांनी मला पूर्णपणे मी सांगते की उभं केलं त्यांनी मला ह्या आजारातून किंवा या सगळ्या गोष्टींमधून. यश माझ्याबरोबर होता, प्रसादचाच भाऊ आहे यश. त्यांनी मला ह्या सगळ्यातनं खूप फर्मली बाहेर काढलं. मला विश्वास दिला की ह्या काही गोष्टी आहेत ज्या तू केल्यास तर लाईफ विल चेंज. लोकांना अगं तुला माहितीये का मला रेझ्युम्स येत असतात रोज. काय सांगायचं म्हणजे लिटरली माझ्या मेलबॉक्समध्ये, माझ्या इन्स्टाच्या डीएम्स मध्ये आणि माझ्या घरी कर्जतला मुलांचे वडील हे पाठवतात असे पत्रिका आणि बायोडेटा. हे असं असेल हे चुकीचं आहे. तुम्ही फॉलोअर्सवर किंवा फॉलोअर्सवरती तुम्ही एखाद्या व्यक्तीचा टॅलेंट नाही ठरवू शकत आणि तो ठरवू नये. कारण इन्फ्लुएन्सर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या आणि ऍक्टर्स वेगळे. ऍक्टर्स त्यांची वेगळी मेहनत करत असतात, इन्फ्लुएन्सर्स त्यांची वेगळी मेहनत करत असतात. सो दोघांना तुम्ही कम्पेअर करून ह्यांचे फॉलोअर्स जास्त म्हणून ऍक्टिंगला पण इन्फ्लुएन्सर्सला घेणं हे मला नाही अजिबात नाही पटत. पण बघ मला ही गोष्ट खूप चांगली वाटते. म्हणजे मला उगाच हॉटी बिटी बोलण्यापेक्षा लोकांना मी त्यांची बायको किंवा बहीण म्हणून हवी आहे ना, ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि माझ्या कामासाठी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि मला खरंच कोणासाठी हॉटी किंवा असं बनायचंही नाहीये. माझं इंटेन्शनच नाहीये ते. मला प्रत्येक मुलाच्याही नजरेत मला रिस्पेक्ट दिसला ना, संपला विषय. मी तुला सांगू का, युनिव्हर्स म्हणजे काय शेवटी जी एक पॉवर आहे, दैवी पॉवर आहे आणि माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. कोणी त्याला काय वेगळं म्हणत असेल, युनिव्हर्स म्हणत असेल, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणत असेल, मी त्याला देव म्हणते. माझे महाराज बसलेले आहेत, ते माझ्यावरती पूर्णपणे काम करतात हे मी सांगूच शकते. कारण ज्या क्षणी त्यांनी काही दिलेल्या गोष्टी मी केलेल्या आहेत त्या क्षणापासून मी पेनलेस आहे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आता एका अशा मुलीसोबत आहे जी अख्ख्या महाराष्ट्राची नाही तर भारताची लाडकी सून आहे आणि जे बोलतात ना, मुलं बोलतात बायको हवी तर हिच्यासारखी, ती म्हणजे जुई. हाय जुई, कशी आहेस? नमस्कार, मी मजेत आहे. तू कशी आहेस? मस्त. आता आपण आज भेटलो आहोत नॉर्मल गप्पा मारायला, पण मला विचारायला खरंच आवडेल की तुझ्या ह्या सगळ्या ऍक्टिंग इंडस्ट्रीचा किंवा पहिली सिरियल, पहिलं नाटक कशी सुरुवात झाली किंवा आवड कशी निर्माण झाली? आता मी हे म्हटलं तर खूप कॉन्ट्रास्ट वाटेल, पण मला या क्षेत्राची आवडच नव्हती. वाव. म्हणजे मी ऍक्टिंग मध्ये काही करिअर करावं हा कधी माझा फोकसच नव्हता. माझं शिक्षण आहे, मी BMM केलेलं आहे ऍडव्हर्टायझिंग मध्ये. त्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन ऍडव्हर्टायझिंग अँड PR आणि मग MBA इन मार्केटिंग. सो असं शिक्षण आहे. मग मी एका वाहिनीमध्ये प्रोग्रामिंग मध्ये जॉब केलाय, EP म्हणून. मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून जॉब केलेला आहे. सो माझं कॅमेऱ्याच्या समोर काम करण्याचा कधी हेतूच नव्हता, काही फोकसच नव्हता. पण माझी एक मैत्रीण आहे कर्जतची, तिला ऍक्टिंग करायची होती आणि ND स्टुडिओ कर्जतला आहे. तर बाजीराव मस्तानीमध्ये कास्टिंग सुरू होतं. तर तिच्या ऑडिशनसाठी मी तिच्याबरोबर गेलेले, कारण तिला ऑडिशन द्यायची होती आणि मला स्टुडिओ बघायचा होता. पण झालं असं की कास्टिंग माझं झालं. ती बिचारी आज हाऊसवाईफ आहे आणि मला तिथे सांगितलं त्यांनी की तुम्ही का देत नाही आता ऑडिशन? म्हटलं मला काही इंटरेस्ट नाही आहे. तर ते म्हणाले मी जे करतोय तसं करून तर दाखवाल? म्हटलं हा ठीक आहे. आणि मी ते करून दाखवलं आणि माझं सिलेक्शन झालं. वाव. ते असं ना, फ्रेंड सोबत जातो आणि मी त्याआधी असिस्टंट डिरेक्शन मध्ये होते, तर मी तिचे ना पोर्टफोलिओ लिटरली सगळीकडे घेऊन फिरायचे की माझी मैत्रीण आहे, हिला इंटरेस्ट आहे तर कुठे कास्टिंग. सो मी तिच्यासाठी इतके सगळीकडे ट्राय केलं होतं माहितीये आणि कास्टिंग माझं झालं आणि मग तेव्हापासून सुरूच झालं. खूप असे असतात ना एक्झाम्पल, त्याच्यामध्ये आपण फक्त फ्रेंड सोबत ऑडिशनला जातो, टाइमपास करायला म्हणून ऑडिशन देतो आणि आपलं सिलेक्शन होतं. आणि तुला सांगू गंमत म्हणजे माझे बाबा आले होते माझ्याबरोबर स्टुडिओ, म्हणजे आम्हाला दोघींना बाबा घेऊन आले होते स्टुडिओमध्ये. आणि माझं तेव्हा पर डेच्या गोष्टी पण बाबांनी केल्या, माझा मोबाईल नंबर पण दिला नव्हता, बाबांचा दिला होता. सो इतकी रॉ होते मी तेव्हा 2010 साली. आणि जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं होतं माझं आणि म्हणजे इतकी रॉ होते.
आणि ह्या सगळ्या पेमेंटच्या गोष्टी पण बाबांनीच केल्या. आणि मला बाबा म्हणाले की बघ मिळालाय चान्स कर. आणि मग 100 रुपये मला तेव्हा ट्रॅव्हलिंगचे मिळायचे आणि 750 रुपये माझा पर डे होता. बापरे, भरपूर होता. भरपूर म्हणजे नाही, आत्ताच्या काळात काहीच नाही, नाही, पण माझ्यासाठी ती गोष्ट खूप होती. कारण मी कर्जत ते मालाड रोज जॉबला यायचे, तेव्हा मला फक्त 8,000 रुपये मिळायचे महिन्याचे. सो मी रोज कॅल्क्युलेट करायचे की आपल्याला 250 रुपये जवळजवळ दिवसाचे मिळत आहेत, त्यापेक्षा 750 रुपये माझ्यासाठी खूप जास्त होते. मग बरं, असंही नव्हतं की घरातनं काही सपोर्ट नाही, पण ते एक असतं ना की आपण आपल्या पायावरच उभं राहायला हवं. त्यामुळे मी कधी आईबाबांकडनं पैसे घ्यायचे नाही. आणि मग मला असं झालं 750 रुपये मिळत आहेत प्लस 100 रुपये ट्रॅव्हलिंगचे, आणि कर्जत ते एनडी स्टुडिओ मोजून 10 रुपये लागायचे एसटीचे. त्यामुळे मग 90 रुपये अजून सेव्ह व्हायचे, तर मी खुश होते. सो मला असं व्हायचं 850 रुपये रोज मिळत आहेत, आय एम मोर दॅन हॅपी. सो तेव्हा मी फक्त पैसे जास्त मिळत आहेत ह्या हेतूने सुरुवात केली. ऑफकोर्स ह्या फील्डवर प्रेम होतं, ते म्हणजे कारण माझं शिक्षण त्यातलंच, ऍडव्हर्टायझिंग, PR, फिल्म मेकिंग हे सगळं मी शिकलेले होते. पण ऍक्टिंग करायचा कधी विचार केला नव्हता, पण म्हणजे अशी सुरुवात झाली. पण पहिला कॅमेरा फेस केला असं कसं वाटलं? आणि धाकधूक? बापरे, धाकधूक म्हणजे माझं डोकं ठणकायला लागलं होतं. बापरे, टेन्शन येऊन येऊन माझं डोकं ठणकायला लागलं होतं. आणि माझी भाषा कशी होती त्या सिरियलमध्ये, बुंदेलखंडी. कारण मी मस्तानीच्या साईडची दाखवलेले, त्यामुळे बुंदेलखंडी, हिंदी, मराठी असं मिक्स सगळी भाषा होती. आणि पहिलाच सीन माझा होता ज्यामध्ये मी एक कविता म्हणत म्हणत एंट्री घेते. बरं, ती हिंदी कविता, आणि असं सगळं त्या मार्किंग घेत घेत म्हणायचे. असं सो अवघड होतं, ट्रॉली शॉट लागलेला होता. पण मी खूप पाठ केलेलं. म्हटलं एवढी माणसं आहेत आणि खूप मोठं युनिट, इतक्या सगळ्यांसमोर, बरं ऍक्टिंग हे आपला काही संबंधच नाही, पण केलं ते आणि झालं. आणि फर्स्ट शॉट विदाऊट रिटेक ओके झाला. तर तेव्हा मला असं झालं की अच्छा, म्हणजे आपण करू शकलोय पहिला शॉट असा. आणि मग मी सगळ्यांशी बोलले की मला हेल्प करा, कारण मला नाही कळत, मला कळत नव्हतं काय कसं करायचं. बट पहिला शॉट त्या डिरेक्टरना आवडला होता, त्यामुळे मग माझा हळूहळू कॉन्फिडन्स वाढत गेला. किती छान आहे. ती काय होती कविता? नाही, आता फुदक फुदक कर, चहक चहक कर, महक महक कर, असं काहीतरी तितलीवर. बरं, कविता पण तितलीवर, जी फुलपाखरू दिसलं की मी पळून जाते, मला एवढा फोबिया आहे. आणि ती असं काहीतरी अशीच होती, म्हणजे चहक चहक कर, महक महक कर, फुदक फुदक कर, आती है तितली राणी, समथिंग काहीतरी. आणि मी ते मस्तानीला चिडवत असते, त्यामुळे अशी उड्या मारत बिरत अशी छान तिच्या मागे चालून ही कविता मला म्हणायची होती. सो अवघड होतं. पण कसं म्हणते शॉट दिला असेल विदाऊट एक्सपिरियन्स? काय मी विचार हाच केला की म्हटलं आता आहे ना, हे लाईफ अँड डेथ सिच्युएशन आहे आपलं, त्यांनी कास्टिंग केलेलं आहे तर लाज राखावी थोडीशी. म्हणून मी लिटरली म्हटलं जाऊ दे आता, जो काय आहे. बंद केले डोळे, 2 मिनिटं बसले शांत. आणि तेव्हा मी लिटरली खरं सांगते ना, मी पाठांतर म्हणून दाखवलं. मला माहित नाही मी परफॉर्म काय केलं, पण मी पाठांतर जे केलं होतं ते म्हणून दाखवलं कवितेचं. कारण मी गाणी वगैरे मला पटकन पाठ होतात, त्यामुळे माझं असं झालं की ठीक आहे, होऊन गेलाय तो शॉट, झालाय. मग कटिंग जेव्हा सुरू झालं तेव्हा मला कळलं की आता असं करावं लागणार आहे आपल्याला, फेशियली काय. मग हळूहळू शिकत गेले. सो मी ऑन फील्ड शिकली आहे सगळं. वाव, मस्त आहे. पुढचं पाऊल जेव्हा आलं तेव्हा तुला असं वाटलं होतं का महाराष्ट्राची नंबर 1 सिरियल होईल आणि लोक तुझ्यावरती इतकं प्रेम करतील, अजूनही तुला त्या कॅरेक्टरनी ओळखतात? त्या बाबतीत काय बोलशील? तेही मला करायचं नव्हतं. नाही, झालं असं होतं की माझं तेव्हा MBAचं सेकंड इयर सुरू होतं आणि मला रशियाची स्कॉलरशिप मिळाली होती. तर माझ्या बाबतीत असं झालं, तेव्हा तुझं विण सख्या रे ही मालिका माझी स्टार प्रवाहाची ऑलरेडी सुरू होती आणि माझी या प्रियाला झीची ऑलरेडी सुरू होती. तर आणि शिवाय कर्जतला माझे गाण्याचे क्लासेस, मी शास्त्रीय संगीत शिकायचे ते, कथ्थकचे क्लासेस, अशा सगळ्या गोष्टी. आणि शिवाय MBA हे वेलिंगकरला करत होते मी. तर कर्जत, मड आयलँड, संक्रमण स्टुडिओ असं सगळं करत करत मी थकून जायचे, मला नाही झेपायचं. आणि रोज घरी जाऊन माझं लिटरली रडगाणं सुरू व्हायचं की मला नाही करायचंय, मी नोकरी करणार, मी नोकरी करणार, हेच मी आईला रोज सांगायचे. आणि मग काय झालं, तुझं विण सख्या रे सुरू असताना मला आयरिस प्रोडक्शनमधनं, म्हणजे पुढचं पाऊलच्या प्रोडक्शनमधून कॉल्स यायला लागले की ऑडिशनला याल का, ऑडिशनला याल का. मी म्हटलं हे कशाला जायचंय, करायचंच नाहीये तर कशाला ऑडिशनला जायचं. तर आई मला म्हणाली की ते म्हणतायत ना, 1 महिना आणि झालेला फोन येत होता त्यांचा. मी म्हटलं की, आई म्हणाली की ठीक आहे तू जा, ते म्हणतायत तर जा आणि त्यांना सांग की नाही करायचंय मला, पण तुम्ही विचारलं ऑडिशनसाठी म्हणून मी आली आहे. सो मी तेच केलं, मी गेले, मी ऑडिशन दिली आणि मी सांगितलं की हां मला काही इंटरेस्ट वगैरे नाही आहे, पण तुम्ही ऑडिशनला एवढे दिवस बोलवत होतात म्हणून मी आले. आणि मी गेले आणि 2 दिवसांनी फोन आला की लीडसाठी कास्टिंग झालंय. आणि मी जेवत होते घरी, मला पहिले रडूच आलं. म्हटलं बापरे, म्हणजे आता तर दिवसभर आपण थकणार. माझा पहिला थॉट तो आला, कारण कर्जत ते मड असा पल्ला असणार होता. पण मग आई म्हणाली की कोणाला ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही, तुला मिळाली आहे तर कर, होईल सगळं, बघू. बाय दॅट टाइम आम्ही ठाण्यामध्ये फ्लॅट घेतला होता
आणि छोटासाच फ्लॅट घेतला होता, बट घेतला होता. तर त्यामुळे मी म्हटलं चल ठाण्यावरनं मी ट्रॅव्हल करीन आणि मग तशी पुढचं पाऊलची सुरुवात झाली. सो फोकस वगैरे काही नव्हता आणि देवाच्या कृपेने ते कॅरेक्टर इतकं छान सगळ्यांना आवडायला लागलं. ती मालिका 7 वर्ष चालली. सो ही देवाची कृपा आहे. म्हणजे मी म्हटलं ना, मी एफर्ट्स पूर्ण टाकले. एकदा मिळाली की ती गोष्टीत मी त्या एफर्ट्स पूर्ण टाकते आणि देवाची कृपा बाकीची. खरंच देवाची कृपा, कारण तू जेवढा एक्सपिरियन्स सांगतेस हो. मगासपासून त्याच्यामध्ये मला आणि कसं आहे, करायचं मला आहे ना होतं. ह्या सगळ्या माझ्या जर्नीमधनं आता 14 वर्ष झाली मी या क्षेत्रात आहे. मला एकच वाटलं की मी प्लॅन केलेले वेगळे होते. देवाचे प्लॅन्स माझ्यासाठी जास्त बेटर होते आणि मी आता त्याचा विश्वास पूर्ण ठेवायला लागले देवाच्या प्लॅन्सवर. मी नाही करत फार प्लॅन्स. जे जसं आहे, जसं होत जातं तसं मी होत जाऊ देते. कारण मी नाही आता शहाणपणा करत की मला हे करायचंय ते करायचंय. आणि देवाच्या कृपेने गोष्टी येत जातात समोर, मी त्या घेत जाते. खरंच तू घेत गेलीस आणि त्या बोलतात ना टच वूड इतक्या लॉंग लास्टिंग आणि इतकं तुला भरभरून प्रेम दिलं प्रेक्षकांचं, त्यामुळे तू आता इथे बसलीस, मी तर हेच म्हणेन. आणि एवढ्या सगळ्या प्रवासात आपलं मगाशी बोलणं सुरू होतं की तू एक आजारी झालीस आणि तुला ते माहिती नव्हतं, म्हणून तू एक 8-9 वर्षाचा प्रॉपर गॅप म्हणजे हेल्थचा गॅप तुझा गेलास. तर त्याबद्दल काय बोलशील? कारण सिम्पटम्स वेगळे होते, प्लस तू सफर वेगळं केलंस, मेडिटेशन वेगळं झालं, सगळंच तुझ्याकडे एकत्र आलेलं. सो त्या बाबतीत काय बोलशील? बरेचदा ना आपल्याकडे कसं होतं की ताप आला की तापाची औषधं द्या, सर्दी झाली सर्दीची औषधं द्या. पण सतत रिकरिंग ताप आहे, रिकरिंग सर्दी आहे, म्हणजे एक्झाम्पल द्यायला तर आपल्याकडे ना कशामुळे हे होतंय यावरती फार नंतर आपण विचार करतो. आपल्याला काय वाटतं की हां, थोडी सर्दी झाली, पाऊस आला आहे, असं आपल्याला वाटतं. तर माझ्या बाबतीत अशाच 10-12 म्हणजे गोष्टी एकत्र झाल्या होत्या की एक तर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस सुरू झाला होता. त्याच्याने माझ्या बोन्सचं डिजनरेशन सुरू झालेलं. म्हणजे आपले जे C1, C2, C4 जे आपल्या सगळ्या पार्ट्स असतात सर्वायकलचे, ते डॅमेज झालेले होते. लंबर स्पाईनमध्ये डॅमेज झालेला होता. म्हणजे मला बसता उठता येत नव्हतं. मी आडवी होऊन झोपू शकत नव्हते. मी बसल्या बसल्या झोपायचे, कारण आडवं झाल्यावर सर्वायकोजेनिक पेन सुरू व्हायचं मला खूप. मला त्यामुळे मेजर मायग्रेन झालेलं होतं. मला पिट्युटरीमध्ये ट्युमर झालेला होता. शिवाय मी RA पॉझिटिव्ह होते, म्हणजे रुमाटॉइड आर्थरायटिस. आणि त्याचबरोबर मला सीजर्स व्हायचे, म्हणजे वर्टिगोचे. जे एका पॉईंटला मान एका पॉईंटला टिल्ट झाली लेफ्टला की मला डिरेक्टली सीजर्स व्हायचे, म्हणजे मी चक्कर येऊन पडायचे. आणि ह्या सगळ्यामुळे आपल्या बॉडीवर, आपल्या पिट्युटरी ट्युमरमुळे फर्टिलिटी रेटवर, एस्पेशली इन विमेन, ह्या बऱ्याच गोष्टी होत राहतात. आणि RA हा असा आजार आहे की जो तुमचीच इम्युन सिस्टीम तुमच्याच चांगल्या टिश्यूजवरती खूप जास्त अटॅक करायला लागते. सो अशा सगळ्या गोष्टी एकत्र सुरू होत्या आणि ह्याचं मेन निदान RA हे मला 8 ते 9 वर्षांनी कळलं. तोपर्यंत मी अशा कुठल्याच पेन किलर्स नव्हत्या ज्या घेतल्या नाहीयेत, अशी कुठलीच औषधं नव्हती जी घेतली नाहीयेत. आणि एका पॉइंटला असं होतं ना की औषधं पण काम करत नाहीत. तसं झालेलं होतं माझ्या बाबतीत. बापरे, खूपच सफर केलं. आणि ह्या दरम्यान म्हणजे सिरियल माझं काम चालूच होतं या सगळ्यात. सो लोकांना असं वाटायचं हिचं काय सतत हिला त्रास होतो सतत. पण तेव्हा आणि मग माझं वेट गेन झालेलं होतं, पण थायरॉइड वाढलेला होता. हे सगळं कळत नव्हतं की काय होतं. आणि लोक चेष्टा करायचे तेव्हा, खूप काय काय बोलायचे मला की, पण मग मलाही तेव्हा कळत नव्हतं, माझं पण वय कमी होतं. आणि मग हळूहळू गोष्टी कळत गेल्या, पण त्याला 8-9 वर्ष गेली. पण बराच कालावधी गेला तुला सगळ्या गोष्टी समजण्यासाठी. पण समज आता जर कोणी सफर करत असेल आणि त्यांना माहितीच नाहीये, तू त्यांना काय सजेस्ट करशील? बिकॉज काय करतात माहितीये, मुलगी, स्पेशली मुलगी, कोणी असो, मुलगा मुलगी, काही थोडं तरी झालं ना, अरे तुला काय झालंय, पाय तर दुखतोय, हात तर दुखतोय, डोकं तर दुखतोय, आणि हे सांगून ब्लेम करतात, अरे तू फक्त वीक आहेस. माझं म्हणणं हेच आहे की आपली बॉडी ना आपल्याला अलार्म देत असते. आपली बॉडी कधीच खोटं बोलत नाही. कुठलीही गोष्ट झाली तर बॉडी नेहमी खरं बोलत असते. तर तिच्या अलार्म्सच्या सायन्सकडे लक्ष द्या आणि डॉक्टरला दाखवण्या आणि डॉक्टरकडे जाणं ह्यात कुठलाही कमीपणा नाहीये. आपण आजारी पडणं, आपण वीक असणं ह्यात कुठलाही कमीपणा नाहीये. आपली बॉडी ॲटलिस्ट सिम्पटम्स देतीये. बऱ्याच जणांची बॉडी सिम्पटम देतच नाही आणि मग डिरेक्टली गोष्टी व्हायच्या त्या होतात. मग ॲटलिस्ट आपली बॉडी देतीये ना सिम्पटम, ही पॉझिटिव्ह गोष्ट माना आणि त्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघून जा डॉक्टरकडे, ट्रीटमेंट घ्या, व्हाल तुम्ही बरे. बरोबर आहे, कारण मोस्टली सगळे इग्नोर करतात गोष्टी. अरे ठीक आहे ना, चल दुखते, कधीच 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 करू नये. आणि कसं आहे, डोलो, क्रोझिन, कॉम्बीफ्लॅम वगैरे ह्या सगळ्या ज्या गोळ्या आहेत, याच्यानी काय म्हणतो ना, तुमची बॉडी बधीर होते ऍक्च्युली. पेन सबसाईड करणं आणि प्रॉब्लेम इरॅडिकेट करणं या 2 वेगळ्या गोष्टी. बरोबर. सो पेन सबसाईड करून तुम्ही किती दिवस काम कराल? प्रॉब्लेम इरॅडिकेट व्हायला हवाय ना. सो प्रॉब्लेम इरॅडिकेट करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. तू ह्या सगळ्यामध्ये तुझं काम खूप कठीण आहे. 12-14 तासाची शिफ्ट प्लस एक्सटेंड होते ती वेगळी, आणि मध्ये फक्त उगाच येऊन बसवून ठेवणं की हा बाबा समोर आर्टिस्ट आहे,
झालं होतं बोलणं. समोर आर्टिस्ट आहे आपल्या समोर आणि ते फक्त दिसतोय आर्टिस्ट, त्यामुळे बसून येऊन ठेवून आणि फक्त आराम करायला जाऊन 5 मिनिटं पडू का तर पाठवत नाही. तेव्हा तू काय करायची किंवा तू तेव्हा असं बोलायचीस का तिकडे की मला थोडं आराम करू दे किंवा मी आहे सेटवरच आहे, मला जाऊ दे तिकडे, असं काही व्हायचं का? मी ज्या प्रोडक्शन्समध्ये सिरियल्स केल्या ना, सुदैवाने त्यांनी मला खूप कॉपरेट केलं या सगळ्या बाबतीत. पण मी जेव्हा दुसऱ्या प्रोडक्शन्समध्ये गेली आहे किंवा आजही जाते, त्यांना आपलं कामाची पद्धत माहीत नसते. त्यांना माहीत नसतं की जुईला बोलवल्यावर ती 5 मिनिटाच्या आत सेटवर असते हजर, आणि ती रेडी हजर असते विथ हर लाईन्स, विथ हर मेकअप अँड एव्हरीथिंग. सो हे त्यांना माहीत नसल्यामुळे होतं कसं, बरेचदा बाकी सगळ्यांना बोलवलं जातं तसंच लॉटमध्ये बोलवून बसवा. तर मला नाही आवडत या गोष्टी. आणि माझ्या सेटवरती आमचे सगळे जे कोणी एडीज आहेत किंवा सगळ्यांनाच माहिती आहे की जुई येते, अर्धा तासात रेडी होते, हेअर मेकअप कॉस्ट्युम, माझा मेकअप मीच करते, वेळ पडली तर हेअर मीच करते, साडी मीच नेसते. त्यामुळे मला कोणाची गरज लागत नाही. मी अर्ध्या तासात रेडी होऊन मी माझे लाईन्स आणि सगळी रेडी सेटवर असते. त्यामुळे आमच्या प्रोडक्शनमध्ये हा प्रॉब्लेम मला कधीच येत नाही. पण दुसरीकडे गेले की असतं, आणि मला हे अजिबात आवडत नाही. कारण तुम्ही सगळ्याच आर्टिस्टना तसं वागवू नका. जे रेडी होत आहेत, जे सिन्सिअरली काम करतायत त्यांना तसं वागवू नका, असं माझं स्पष्ट एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांनाच. ऐकतील ते. हो. सो ह्या सगळ्याची सुरुवात झाली, सगळ्यांकडून प्रेम मिळालं, पण क्रिटिसाइज कोणाकडून केलं गेलं का किंवा तुला असं बोललं गेलं का? तुला सगळं इझिली मिळतंय? नाही, असं मला कधीच क्रिटिसिझम सुदैवाने आला नाहीये. कारण लोकांनी ना माझा स्ट्रगल बघितलाय. म्हणजे आज खूप इझी वाटेल लोकांना कर्जत ते मड जाणं, बट ते इझी नाहीये. मी कर्जतवरनं मडला जायचे, मी रात्री अभ्यास करायचे, सकाळी प्रेझेंटेशन्स करायचे, MBAचे कॉलेजला जाऊन एक्झाम्स द्यायचे. मी 2 ते 2च्या शिफ्ट्सला काम करायचे रात्री, म्हणजे दुपारी 2 ते पहाटे 2. ते 3 वाजायचे, 3:30 वाजायचे, कारण सकाळी एक्झाम्स असायच्या म्हणून. आणि मी असं काम केलेलं आहे. त्यानंतर खूप, म्हणजे मी एवढं सांगेन की मला ना गोष्टी इझिली जरी मिळाल्या असल्या तरीही माझी सिन्सिअरिटी लेवल किंवा माझी मेहनत करण्याची ताकद ही इतरांपेक्षा 2% जास्त आहे. एवढं मी छातीठोक सांगू शकते. कारण लोक जी काय मेहनत करत असतील ना त्याच्यात 2% जास्त मी करते, एवढं मला माहिती आहे. मी ऑन टोज असते सेटवर. मला शॉर्टच्या मध्ये मध्ये मी कॉन्सन्ट्रेटेड असते माझ्या सीनच्या बाबतीत, माझ्या कामाच्या बाबतीत. मग मला डेव्हिएशन्स आवडत नाहीत तिथे. म्हणजे उगाचच मग मी सेटवरती, मला लोकांना हे वेगळं वाटू शकतं, बट मी सेटवर उगाचच टाइमपास कधी रील्स बनवत बसलीये किंवा असा टाइमपास मी कधीच नाही करत. कारण एखादा सीन, आणि माझ्या हातातनं रोज गठ्ठा असतो सीनचा, त्यामुळे मला पाठांतर पण खूप असतं, मला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. मे बी इट इज द नीड ऑफ माय कॅरेक्टर. कारण सायली ही खूप चर्पी बर्ड आहे, खूप बडबडत असते ती, त्यामुळे असे ठोकळे ठोकळे असतात. बरं, ते ठोकळे तुम्हाला बोलताना, परफॉर्म करताना खूप पुस्तकी वाटू नयेत म्हणून मी ते माझ्या प्रकारे मोल्ड करून घेते, आणि म्हणूनच कदाचित लोकांना सायली आपलीशी वाटते. सो त्यामुळे मला ते कॉन्सन्ट्रेट करणं जास्त गरजेचं असतं, कारण ते नॅचरल वाटावं. बरोबर. इट नीड्स एफर्ट्स, आणि मी ते एक्स्ट्रा टाकते. त्यामुळे मला असं कोणीच म्हणत नाही की तुला इझिली मिळालंय, कोणीच नाही म्हणत. सायली आणि तिच्या आईचं प्रेम वेगळं दाखवलंय. सायलीला माहितीच नाही तिची आई कोण आहे अजूनही. स्टील त्यांच्यामधला एक बॉन्ड तो क्रिएट होतो. मध्ये मी जेव्हा ताईंना भेटली होती तेव्हा त्या बोलल्या होत्या, एक सीन शॉर्ट झाला होता त्याच्यामध्ये तू त्यांना अंगाई गाऊन झोपवत होतीस, आणि तेव्हा ते असं वाटत होतं नाही खऱ्या आई आणि मुलीचं नाते. तर तुमचा तो बॉन्ड कसा काय क्रिएट झाला? बिकॉज ते प्रेक्षकांना पण प्रश्न पडलाय. ऍक्च्युली शिल्पाताई आणि माझी मैत्री पुढचं पाऊल सुरू होतं ना, तेव्हा तिची पण एक सिरियल खालच्या फ्लोअरला सुरू होती. सो आमचं जेवण वगैरे कधी कधी आम्ही बसायचो एकत्र, गप्पा मारणं व्हायचं. सो तेवढीच ओळख होती आमची. पण आम्ही अशा फुल फ्लेज्ड एका सिरियलमध्ये पहिल्यांदा भेटलो. पण समहाऊ इट क्लिक्ड, माहीत नाही कसं झालं, बट आणि आम्ही असं काही आधी ठरवत पण नाही बरं का, की तू असं करशील का, मी असं करीन, मी असं करीन वगैरे. पण ते इन्स्टिंक्टिव्हली आम्हाला त्या क्षणी जे वाटतं आम्हाला दोघींना ते आम्ही करतो, आणि ते खूप म्हणजे आणि शेवटी आई ही भावनाच आपल्या सगळ्यांसाठी खूप इमोशनल करणारी असते. मग ती सायलीसाठी असो किंवा जुईसाठी असो, आपला एक पर्सनल हळवा कोपरा असतो आई. सो त्यावेळेला मी तरी असा विचार करते आमच्या दोघींच्या सीन्समध्ये की काय फिलिंग असेल सायलीला, की एक अशी व्यक्ती जिच्याबद्दल आई म्हणून अट्रॅक्शन वाटतंय, पण आपल्याला आई काय असतं हेच माहित नाहीये. सो मी तसा विचार करून एनॅक्ट करत जाते, आणि सेम ती पण करते. आणि तिला पण, म्हणजे असे बरेच सीन झाले ज्याच्यात आम्ही खूप खरे खरे रडलोय, आणि आम्ही रडणं थांबलंच नाहीये आमचं, असेही सीन झालेले आहेत बरेचदा. सो ते प्रेक्षकांना आवडते, आणि ते दोघींचंही इन्स्टिंक्टिव्हली तिथे जे सुचतं ते आम्ही करतो. कारण तो बॉन्डच खूप वेगळा आहे. मी पण मध्ये क्लिप्स बघितल्या होत्या तुमच्या एकदम इमोशनल सीन्सच्या, आणि तेव्हा तू असं म्हणजे आम्ही गंमत म्हणून आहे ना, आमचं ते असं एक क्विल्ट होतं त्या सीनच्या वेळेला. ती झोपलेली असते, ते क्विल्ट होतं खाली, त्या क्विल्ट
उघडून मी एक छोटासा रील केलं होतं, ते अजून मी पोस्ट नाही केलंय, की कुठल्याही आमच्या इमोशनल सीनला व्हॉट डज इट टेक. आम्ही ते क्विल्ट उघडलं ना, तिचे 20 टिश्यू होते, माझे एक 20-22 टिश्यू होते. सो एवढ्या आम्ही रडतो त्या सीन मध्ये. आम्हाला ग्लिसरीन किंवा गोष्टीची गरज पडत नाही. टिश्यूवर टिश्यू जात असतात. शॉर्टकट झाला चालू असतं, म्हणजे लाइटिंग होईपर्यंत आमचे डोळे सुरू असतात. सो ते उघडल्यावर मी फक्त दाखवलं होतं की हे efforts आहेत आमचे. कारण त्या बोलल्या होत्या मला की तुम्ही दोघी ऍक्च्युअली त्यांना आतून असं भरून आलं होतं आणि त्या रडतच होत्या. सो ते बरं. आणि असं पण नाहीये की आम्ही दिवसभर जाम गप्पा मारत बसतोय, असं पण काही नसतं. बट ते त्या ऍक्शन आणि कटच्या मधल्या गोष्टी असतात ते होऊन जातात. ते ऍक्टिंगच्या बाबतीत तू ऍक्टिंग असं म्हणालीस की तुझा पेशा नव्हता किंवा तू नाटक वगैरे केलं नाहीयेस आणि तू गेलेली मस्तीमध्ये फक्त छान बघायला सेट आणि तुला सगळं म्हणजे येत गेलं का. पण ऍक्टिंग तुला कधी कळायला लागली आणि अजूनही शिकतेस की तुला समजते ती? शिकतेय, रोज शिकतेय. आणि मला तर असं वाटतं की वयाच्या 80व्या वर्षी पण आपण ह्या गोष्टी शिकत असतो. कारण ऍक्टिंग किंवा गाणं किंवा कथ्थक हे जे आपले शास्त्रीय फॉर्म्स आहेत, हे आपण मरेपर्यंत पूर्ण शिकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. गाण्याच्या क्लासला गेल्यावर पेरेंट्स विचारतात ना की तुम्हाला आमच्या मुलाला गाणं कधी येईल, तर नाही येऊ शकत. ते ह्याला उत्तर नाहीये. तुम्ही पोर्शन शिकाल 13 वर्षात, पण तुम्हाला गाणं येईल का, हा एक वेगळा प्रश्न आहे, हा एक वेगळा विषय आहे. तसंच ऍक्टिंगच्या बाबतीत मी ऑन फील्ड शिकतेय, मी आजही शिकते. पूर्णा आजी आहेत म्हणजे ज्योतिताई, असे काही सिनियर ऍक्टर्स आहेत, त्यांना मी बघून शिकत असते. आता परवा नीना कुलकर्णी होत्या महासंगमला, सो मी त्यांना बघत होते, कारण मी त्यांना लहानपणापासून बघतीये. त्यांनी वाईड व्हरायटी ऑफ रोल्स जे केलेले आहेत ते आजही आपल्याला माहिती आहेत, काय सुंदर केलेले. सो मी बघून शिकत असते. मी कधी नाटक केलेलं नाहीये किंवा शिबिर पण केलेलं नाहीये ऍक्टिंगचं, त्यामुळे माझ्यासाठी हे जास्त डिफिकल्ट असतं. अगेन मी म्हणाले तसं मी एफर्ट्स जास्त टाकते. बरोबर. मी तेवढी सिन्सिअरली ऑब्झर्व करते की काय चाललंय, एखादी व्यक्ती एखाद्या पॉइंटला कशी रिॲक्ट होईल, ते नॅचरल कसं वाटेल. किंवा येता जाताना मी 2nd क्लास रेल्वेने ट्रॅव्हल करते, कर्जतला जाताना येताना मी तोंड बांधून बसते, मी ऑब्झर्व करत असते आजूबाजूला काय सुरू आहे. त्यातनं बरीचशी कॅरेक्टर्स मिळतात, बऱ्याचशा लकबी मिळतात, लहेजा मिळतो बोलण्याचा. सो हे आपल्याला वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी मला उपयोगी होऊ शकतं. सो मी असा अभ्यास करत असते आणि हा रोज करत असते. जो नाटकामध्ये शिकवतात की ऑब्झर्व करा, तो तू अजूनही करते. आणि मला असं वाटतं करत राहायलाच हवंय. कुठल्या गोष्टी कुठल्या कॅरेक्टरसाठी आपल्याला कधी उपयोगी पडतील नाही सांगता. हा, त्यामुळे 360 डिग्री आपण बघत राहिलं पाहिजे. बरोबर. या सगळ्या जर्नीमध्ये तुला कोणी अशी एखादी टिप दिली ऍक्टिंग बद्दलची तुला अजूनही लक्षात आहे? टिप ॲज सच असं स्वतःहून बोलून नाही, बोलून नाही, कृतीतून. बट प्रदीप वेलणकर काका, जे पुढचं पाऊलला माझे आजे सासरे होते, त्यांच्या बरोबरचे सीन्स माझे नेहमी छान व्हायचे. तर मला कळायचं नाही की ऍक्च्युली कशामुळे आमचे सीन्स छान होत आहेत. पण प्रदीप काका मला नेहमी म्हणायचे की तू जे करशील ना ते मन लावून कर, आणि तू जसे सीन्स करतीयस तसे करत राहा. ते मला एकच सांगायचे की पूर्णपणे 2 मिनिटं घे, तुझी सीन सुरू व्हायच्या 2 मिनिटं आधी पूर्ण कॉन्सन्ट्रेट कर आणि फील कर की ते कॅरेक्टर त्या क्षणी कसं रिॲक्ट होईल, काय फील करेल. म्हणजे जुईला बघितलं तर मी खूप फटकळ आहे, मी खूप वेगळं आहे. सायली किंवा फॉर इन्स्टन्स कल्याणी, ती तर खूपच अशी होती साधी, तर ती काय फील करेल. सो मला स्वतःला मोल्ड करायला खूप वेळ गेला जुई टू कल्याणी. पण त्यांनी मला अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या की 2 मिनिटं घ्यायची आपली. आपल्याला जर का ते स्विच ऑन ऑफ नसेल होत आहे तर आपला वेळ घ्यायचा, शांतपणे कॉन्सन्ट्रेट कर, त्या कॅरेक्टरला त्या क्षणी काय फील होईल तशी एनॅक्ट कर. आणि मग ती सवय होत गेली कुठलंही कॅरेक्टर. मग मी आजही काय करते, माझं झालं ना की माझे कटिंग वगैरे झालं ना की मी बसलेली असते, तर मी विचार करत असते की आता प्रताप आहे किंवा आता मोनिका आहे, मी ते पण विचार करून मी तसं बोलून मी एनॅक्ट करत असते. म्हणून बरेचदा मला मोनिका म्हणजे अस्मिता जी कॅरेक्टर दाखवले, तिला चिडवण्याचे सीन्स मला दिले जातात, कारण मी तिला तशीच तिच्यासारखी चिडवते. हा अभ्यासाचा भाग आहे की प्रिया कशी बोलेल, पूर्णाजी कशी बोलेल, कशी चालेल. सो मी हा विचार करून मी हा अभ्यास रोज करत असते सेटवर. आणि मला वाटतं की त्यांनी दिलेली टिप ती हीच आहे की प्रत्येक कॅरेक्टर कसं कसं त्या जागी जाऊन, फॉर इन्स्टन्स व्हिलन सुद्धा हिरोच असतो, त्यांच्या जागी त्यांना ते हिरोच वाटत असतात, त्यांना आपण चुकीचे वाटत असतो, म्हणजे जे पॉझिटिव्ह आहेत. सो कसं कसं वाटेल प्रत्येक कॅरेक्टरचा हा मी अभ्यास करत असते. सो त्यांनी ती टिप दिलेली ज्याचा मी आजही विचार करते. किती छान होती टिप. आणि ऍक्च्युअली ते महत्वाचं पण असतं, तुला माहितीच नाही समोरचा काय रिॲक्ट करणार आहे ते, त्यामुळे ते तुला उपयोग होतो. आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे बोलून बघायची पण सवय होते ना. हो बरोबर. बरेचदा कसं होतं की मी आता सायली म्हणून एका पर्टिक्युलर टोन मध्ये एका पर्टिक्युलर वेनी बोलते,
पण मग मला अचानक मध्ये एखादं वेगळं काम आलं तर मग असं नको व्हायला की माझा तो टोन सायलीसारखाच लागतोय. म्हणून मग मी वेगवेगळ्या गोष्टी अशी बोलून बघत असते सतत. खूप मोनोटोनी पण होते, कारण सेम आपण 24 तास हो. एकच गोष्ट करतच आणि असतो. म्हणून आम्ही काय केलंय, सायलीला ना मोकळं ठेवलंय. ती अशीच वागेल असंच बोलेल नाही, मोकळी आहे ती. हो, ती कधी काही कधी बोलते. काही कशी वागू शकते, रडू शकते, मारू शकते, चिडू शकते. ती नॉर्मल मुलगी आहे. आणि तेच एनॅक्ट करणं अवघड जातं, कारण हो. तितकं नॅचरल दाखवणं स्क्रीनवर आणि ते चांगलं दिसायला पाहिजे, कारण स्क्रीनचं माध्यम आहे, हे व्हिज्युअली नेहमी सुंदर दिसलं पाहिजे सगळं. तर ते थोडंसं अवघड जातं, बट अगेन इट इज प्रॅक्टिस, सो ते बरोबर. करते. हे सगळं चांगलं सुरू आहे, कारण हे महत्वाचं असतं आपल्या रोजच्या जीवनामध्ये. आणि मला अवघड जातं, कारण मी म्हटलं ना की मला कोणी गायडिंग मेंटॉर वगैरे नाहीये ह्या फील्डमधला, त्यामुळे मग माझंच मी आपलं सुरू असतं. सुरू आहे. चांगलं सुरू आहे. पण ह्या सगळ्या वेळामध्ये तू स्वतःसाठी वेळ काढतेस आणि तू कसा उपयोग करतेस या वेळेचा? कारण तू जसं बोललीस, तू सतत आजारी होतीस, अजूनही आहेस, आता सुद्धा आहेस. सो ह्या सगळ्या वेळामध्ये तू कशी काय स्वतःसाठी वेळ देतेस आणि त्याला निगेटिव्ह न होऊन देता त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह राहतेस? ऑब्व्हियस आहे, निगेटिव्ह होतोच आपण, पण थोडं कुठेतरी पॉझिटिव्ह राहणं महत्वाचं आहे तुझ्यासाठी. माझ्यासाठी म्हणजे मी तर एवढं सांगेन की अगेन जे जितके कोविड होऊन गेला किंवा बऱ्याच गोष्टी आजूबाजूला बरीच नेगेटिव्हिटी आजही असते आपल्या, ह्या सगळ्यातनं मी एकच म्हणते की आपल्या डोक्यावर छप्पर आहे, मला खायला मिळालं, माझ्या अंगावर कपडे आहेत आणि देवाचे आभार. सो मी इतक्या बेसिक्सवरती जगते आणि मग देव त्याची कृपा करत राहतो. कारण मी ह्या थॉटनी नाही जगले ना जर का, तर मी नाही जगू शकणार. कारण माझ्यासाठी महाराजांचं करणं ही पहिली आणि दिवसाची शेवटची गोष्ट ती असते. सो मी त्यांचं सिन्सिअरली मनापासून जे काही करायचं आहे, रोजचं माझं वाचन जे काही ते करते. त्याच्या पुढे बाकी सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मग मला पॉझिटिव्हिटी आपसूक येत जाते. सकाळी रोज माझी पूजा वाचन झाल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. मग पॉझिटिव्हिटी अजून म्हणजे कशी येणार निगेटिव्हिटी? माझ्या डोक्यावरतीच जर का इतकी मोठी व्यक्ती आहे, इतकी मोठी पॉवर आहे, तर मग निगेटिव्हिटी माझ्यात नाही येऊ शकत. आणि हे आजार-बिजार तर मला असं होतं की आता एवढ्या मोठ्या आजारातनं मी झाली आहे बरी. तर हे सर्दी, ताप, खोकला वगैरे Easy आहे. इझी, अगदीच इझी आहे माझ्यासाठी. मला त्याचं काहीच वाटत नाही. पण मी नेहमी सगळ्यांना हे सांगते की ठीक आहे, जे काय होतंय ना, तुम्ही जर स्वतः खचलात ना, तर मग सगळंच संपतं. आजाराला कधी जिंकू नाही द्यायचं, आपण जिंकायचं. आणि मी ते आधीपासून ठरवलेलं आहे की मी जिंकणार आहे आणि मी जिंकतीये. मी आजाराला कधीच जिंकू नाही देणार. आणि इतरांना पण सांगताना मी सांगते की नेगेटिव्हिटी, आजार ह्या गोष्टींना जिंकू देऊ नका कधीच. तुम्ही जिंका. ह्या सगळ्यामध्ये सॉरी, ह्या सगळ्यामध्ये तू महाराजांबद्दल बोललीस. सो त्यांची सुरुवात कशी झाली? बिकॉज काहीतरी बोलतो ना, कोणीतरी सांगतं की कर, पण आपल्याला इच्छा नाही होत करायची, जोपर्यंत आपल्याला वाटत नाही. ते आपल्याला वाटणं कधी झालं तुला? आपल्याला वाटणं असं नाही म्हणणार मी, पण आमच्या घरामध्ये ना कर्जतला दत्ताचं छोटंसं देऊळ आहे. सो दत्त महाराजांचं आमच्या घरामध्ये करणं होतंच. लहानपणी पण मी दत्त जयंतीला वगैरे पण ते कसं नकळत्या वयात करून जायचो आपण. करून जायचो. कॉन्शियसली आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला लागतो ना, तेव्हा त्याचे फरक आपल्याला दिसायला लागतात. आणि कोविडच्या दरम्यान, कोविडच्या आधीच जेव्हा माझं हे दुखणं खूप बळावलं होतं, माझा मित्र आहे प्रसाद, त्यांनी मला ह्या पूर्ण पाथमध्ये आणलं. आणि त्यांनी मला पूर्णपणे, मी सांगते की उभं केलं त्यांनी मला ह्या आजारातून किंवा या सगळ्या गोष्टींमधून. यश माझ्याबरोबर होता, प्रसादचाच भाऊ आहे यश. त्यांनी मला ह्या सगळ्यातनं खूप फर्मली बाहेर काढलं. मला विश्वास दिला की ह्या काही गोष्टी आहेत ज्या तू केल्यास तर लाईफ विल चेंज. आणि माझं लाईफ ॲक्च्युली चेंज झालं. मी नॉनव्हेज खायचे पूर्वी, तेही बंद केलं. कांदा लसूणही खात नाही मी. आणि ज्या गोष्टी महाराजांच्या करायच्या त्या मी स्ट्रिक्टली म्हणजे पूर्णपणे फॉलो करते. मग मी घरी कर्जतला गेले, कर्जतला खातात पण मी खात नाही. माझ्यासाठी वेगळं जेवण बनतं. माझ्या घरी तर मी इकडे कांदा लसूण भरतही नाही. सो मी इतकी स्ट्रिक्ट आहे त्या बाबतीत. ज्या त्यांचे रूल्स आहेत ते रूल्स आहेत आणि त्या पलीकडे मी जात नाही. आणि मग माझं असं होतं की आता यश, प्रसाद यांनी जे मला सांगितलंय ते मी पुढे नेणार, ते मी फॉलो करत राहणार. बट येस, त्यांनी दोघांनी मला आणि एस्पेशली प्रसादनी खूप जास्त सपोर्ट करून जेव्हा म्हणजे माझ्या प्रत्येक MRIच्या वेळेला, माझे प्रत्येक डॉक्टरचे काही अपॉइंटमेंट्स असायच्या, ही यूज टू बी देअर. एक आपल्याला सपोर्ट हवा असतो. ही यूज टू बी देअर. माझ्या पेरेंट्सला कधी कधी माहीत नसायचं, पण तो असायचा की ह्या सगळ्या त्रासामध्ये, कारण आईला त्रास होऊ शकतो, बाबांना त्रास होऊ शकतो, तर तो असायचा. आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवून लिटरली उभी राहिली आज. मेंटल सपोर्ट आणि इमोशनल सपोर्ट Yes. दोन्ही त्यांनी तुला Yes. दिलाय. आणि ऍक्च्युली फ्रेंड्स असावे असे आयुष्यामध्ये, हो, हो. कारण आपण कधी कधी आई वडिलांना नाही सांगत, त्यांना त्रास होऊ नये हो, म्हणून. ऍक्च्युली. आणि मग तेव्हा असं होतं की कोणीतरी सांगणारं, बोलणारं, समजवणारं, गाईड करणारं असावं. हो. टचवूड तुला त्याचे फ्रेंड्स आहेत. येस. हे झालंच, पण
तू इतकं सगळं सुरू असताना तरी सुद्धा मला ना खरंच प्रश्न पडलाय. तू मगाशी बोलली युनिव्हर्स तुला सपोर्ट करतो. कॉन झाले तुझ्या पूर्ण हेल्थवरती, स्टील तू आता इथे उभी आहेस, बसली आहेस, गप्पा मारतेस, असं दाखवून देत नाहीस की काहीतरी झालंय. ह्या सगळ्या गोष्टींचं रिझन काय तू हे बसण्याचं? कारण नाही ग, कुठलीही मुलगी एवढी कामली नाही घेणार या गोष्टी. हो ते आहेच. आणि मुळात कसं आहे ना, घरातनं जी शिकवण असते, मुळात मला एक शिकवण होती की कुठल्याही गोष्टीचा बाऊ करायचा नाही. दुखणं असेल, काही असेल, उद्या फेल झालीस, काही बाऊ करत बसायचं नाही, रडत बसायचं नाही, हे शिकवलेलं होतं घरातनं आधीपासूनच. आणि झालं असं आहे ना की माझं बालपण मी घरी नाही वाढलेले, मी आत्याकडे होते. सो आपल्याला एक ती सवय असते बघ की नाही सांगायचं, त्रास झाला तरी समोरच्याला नाही जाणवू द्यायचं. ही माझी लहानपणापासून सवय होती. आजही मी कितीही ब्रोकन असेन आतमधून तरी समोरच्याला नाही कळणार ते. कारण मी ते आता मास्टर केली आहे ती आर्ट, की कारण कसं आहे, दिस इज माय लाईफ ना, माझा त्रास आहे, तो मी बघून घ्यायला पाहिजे आणि शेवटी मीच बघून घ्यायला पाहिजे. तो दुसरी व्यक्ती येऊन तो माझ्यासाठी सॉल्व्ह करणार आहे का? नाही. ती तो जगू शकणार आहे का? नाही. सो मीच माझ्यासाठी उभं राहायचं आहे. मी माझी बेस्ट फ्रेंड झाले आणि तेव्हापासून माझं असं झालं की नाही रडत बसायचं. आणि मग सुदैवाने माझ्या आजूबाजूला माणसं पण अशी आली की त्यांनी मला कधी रडूच नाही दिलं. आणि एक एनर्जी माझ्यामध्ये असते नेहमी की नाही, कम वॉट मे, मी समोरच्या व्यक्तीकडे. फार कमी लोक अशी येतात ज्यांनी माझे अश्रू बघितले. म्हणजे मी ऑनस्क्रीन किती ढसाढसा रडत असेल, रिअल लाईफ मध्ये माझे अश्रू बघणारे अगदी मोजकी 3-4 लोक आहेत. हा, सो तेवढी मी स्ट्रॉंग आहे. म्हणजे प्रोडक्शन हाऊसेस वरती येते, तुला कधी असा त्रास झालाय का प्रोडक्शन हाऊसमुळे की काहीतरी सुट्टी पाहिजे किंवा काही हवंय, स्टील तू बोलली असताना आणि तुला कळवलंय की तुला त्यांना माहितीच नाहीये, पुढे माहितीच नाही की तू का सुट्टीवर आहेस किंवा काय आहे, किंवा असे ते त्रास होतात मोस्टली इंडस्ट्रीमधले, जे आपण बोलतो की इंडस्ट्री खराब आहे, त्या खराब इंडस्ट्रीचे काही तुला खराब अनुभव आलेत? मला तसे खराब अनुभव असंच नाही आले, पण सुदैवाने अगेन म्हणेन की मी देवाला नेहमी सांगते की मला ना एक वेळ पैसे कमी दे, पण माणसं चांगली दे. आणि आधी पण जेव्हा माझे हे आजार सगळे सुरू झाले होते तेव्हा मी ॲडजस्टमेंट्स करून घेतल्या होत्या. आणि शेवटी तुला सांगते श्रावणी, कसं आहे ना, आपण जर का आपल्या कामामध्ये खूप पर्टिक्युलर असू आणि आपण 200% देत असू ना, आपली सिन्सिअरिटी दिसत असेल ना समोरच्याला, तर समोरचा ॲडजस्ट करतो, कारण त्याला एफर्ट्स दिसत असतात आपले. आणि तेव्हाही मी काम माझं करतच होते चोख. मी सीन्समध्ये कधीच हे नाही केलं की मला आज बरं नाही आहे, मी हे नाही करणार, ते नाही. मी माझं काम करतच होते, 200% जास्त एफर्ट्स लावून करत होते. कितीही मी सकाळी सलाईन घेऊन पण आजही काम करते. सो हे कोणाला कळू पण देत नाही मी की मी सलाईन घेऊन आलेली आहे. त्यामुळे माझ्यामध्ये असं आहे की त्यामुळे लोकांनी मला तेव्हा सपोर्ट केला, ॲडजस्ट केलं. आणि आता देवाच्या कृपेने अशी थोडीशी पोझिशन आहे की मी माझ्या वर्षभराच्या सुट्ट्या आधीच देऊन ठेवते. हां, की मग नंतर तुम्ही मला प्रॉब्लेम नाही केला पाहिजे की नाही ॲडजस्ट होते किंवा काय. आणि ऑफकोर्स हे सगळं आपल्या शेड्युलरशी बोलून विश्वासावर चालणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. त्यामुळे आय एम ब्लेस्ड विथ अ गुड शेड्युलर. गणेश दादा आहेत आमच्याकडे, हो, खूप चांगले आहेत ते. आणि आय एम ब्लेस्ड विथ अ गुड प्रोडक्शन, सोहम प्रोडक्शन, की तिथली माणसं मला सांभाळून घेतात, माझे सगळे दिवस ॲडजस्ट करतात, माझ्या कामाच्या वेळा ॲडजस्ट करतात. आणि हे मी आधीच ॲडजस्टमेंट्स देऊन ठेवते. पण मग ज्या दिवशी मी रोजच शूट असतं माझं, मी 100% काम करते. मग मी आळमटाळम नाही करत, मग मी रिटेक्सच होत आहेत असं नाही करत. मी पूर्ण वेळ मग कॉन्सन्ट्रेशननी माझं काम करत असते. त्यामुळे मला इझी जातं माझ्या बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट करणं. माझ्या ॲडजस्टमेंट्स, माझ्या सुट्ट्या मी आधीच दिलेल्या असतात की मी इतक्या वेळच काम करणार, हे मी आता सांगितलेलं आहे. त्यामुळे मला तसा त्रास होत नाही. तुला तुझे कुठले रुमर्स ऐकू आलेत का? कोणी येऊन बोलले की अरे हे तुझ्याबद्दल ऐकले, किंवा गुगलवरती सगळं सर्च करताना जुई टाकलंस आणि गडकरी टाकलंस, आलेत आपले रुमर्स, असे कुठले फनी रुमर्स तुला आठवतात? वाह्यात कारण मी वाचले, पण मला वाह्यात रुमर एकच होता माझ्या बाबतीतला की जुई ही विधवा आहे आणि तिला पुनर्विवाह करायचा आहे आणि फ्लॅट असलेला मुलगा ती बघतीये. मी ऐकलेलं की जुईचं लग्न झालंय आणि जुई म्हणते की मला आता मुलगा शोधायचा आहे पुन्हा, त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स हे पण म्हणजे मला असं झालं, अरे एकदा तर उद्या ना लग्न, तुम्ही मला विधवा करताय, पुनर्विवाह करताय तुम्ही, काय म्हणजे. आणि मग त्यावर ऍक्च्युली सायबर थ्रू मी कंप्लेंट करून दॅट पोस्ट वॉज टेकन डाऊन, द पेज वॉज ऑल्सो ब्लॉक्ड. पण अशा गोष्टी मी वाचलेल्या आहेत. आणि मला असं होतं की काही व्ह्यूजसाठी आणि त्या क्लिक्स मिळवण्यासाठी हे जे काय करतात, तर प्लीज हे असलं काही करू नका. मला लग्न करायचंय, माझं एकदा लग्न होऊ द्या. म्हणजे अशाही गोष्टी. आणि तुला माहितीये, रुमर्स हे जाऊ दे, बायका मला ट्रोल करतात, तुझं लग्न झालंय तर तुला मंगळसूत्र घालायला लाज वाटते का वगैरे. माझं असं होतं की अहो, एवढं मोठं घालून मी मिरवीन रोज, होऊ द्या माझं लग्न, फक्त मी घालीन रोज आणि आवडेल मला.
पण हे जे काय उगाच आपले मेसेजेस, तुला टिकली लावायला लाज वाटते की काय वगैरे. आणि माझं असं होतं की मी कधीच बिना टिकली नसते, झूम करा फोटो आणि बघा. म्हणजे हे असे खूप कॉमेडी गोष्टी सुरू असतात बाजूला. पण जर तुला मुलगा असा शोधायचा म्हटला, तुला कसा मुलगा हवाय? मला ऍडजस्ट करून घेणारा, माझ्या ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सपोर्ट करून चालणारा. लिहून घ्या. हो, आता लोकांना, आता तुला माहितीये का, मला रेझ्युम्स येत असतात रोज. काय सांगायचं, म्हणजे लिटरली माझ्या मेलबॉक्स मध्ये, माझ्या इन्स्टाच्या डीएम्स मध्ये, आणि माझ्या घरी कर्जतला मुलांचे वडील हे पाठवतात असे पत्रिका आणि बायोडेटा. अगं हे जाऊ दे, माझ्या वयाचा मित्र आहे आणि तो म्हणतो, मी त्याला बोलली होती की मी असं सेटवर जाते आणि माझी आई खूप हॅपी होती की मी तुला भेटणार आहे. आणि तिने कसं ड्रीम असतं स्त्रियांचं, आयांचं, की सून हवी तर अशी, मुलगी हवी तर अशी. तर काश तिच्यासारखी मुलगी मला असते, का आलीस माझ्या पोटी? म्हटलं अगं म्हटलं मम्मी मला ट्रोल करतेस तू. आणि त्या मुलाचं असं झालं की उसको बोल ना मुझे बहुत पसंद आहे तू. म्हणलं हा, हेच मेसेज पोहोचवायचं मी काम करते आता. आणि लिटरली मुलांना तुझ्यासारखी बायको हवी. पण बघ, मला ही गोष्ट खूप चांगली वाटते. म्हणजे मला उगाच हॉटी बिटी बोलण्यापेक्षा लोकांना मी त्यांची बायको किंवा बहीण म्हणून हवी आहे ना, ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि माझ्या कामासाठी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि मला खरंच कोणासाठी हॉटी किंवा असं बनायचंही नाहीये, माझं इंटेन्शनच नाहीये ते. मला प्रत्येक मुलाच्याही नजरेत मला रिस्पेक्ट दिसला ना, संपला विषय. आय हॅव ऑलरेडी वन. क्यूट वाटतं. हा, म्हणजे नाही, कुठलीही मुलं जेव्हा मला खूप रिस्पेक्टफुली भेटतात, बोलतात, माझ्या कामाचं कौतुक करतात किंवा ऍज अ पर्सन पण माझ्याशी बोलतात, तीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, की मी त्यांच्या नजरेत जो रिस्पेक्ट बघते ना, आय हॅव ऑलरेडी वन. जे आता तू म्हणालीस की हॉटी वगैरे किंवा ते तुला न्यूड पद्धतीने न बघता छान एक सुंदर सोजवळ मुलगी म्हणून बघतात. आता ना इंस्टाग्राम खूप ट्रेंडिंगवर आहे आणि कास्टिंग करताना पण इन्स्टा फॉलोअर्स बघतात, तुझे व्ह्यूज किती जात आहेत, तुला PR आणि ऍड्स किती येत आहेत, हे इम्पॉर्टंट झालंय. सो तुला असं कधी फेस करावं लागलं का? कारण बऱ्याच जणांना हे फेस करावं लागतंय. आणि जर तुला असं कोणी बोललं की मला तुझी इन्स्टा फॉलोअर्स अमके अमके हवेत, अमुक अमुक हवेत आणि इतकेच हवेत, त्या खाली जाता कामा नये, किंवा जर फॉलोअर्स कमी झाले तर आम्ही तुझ्या कॅरेक्टरकडे पण त्या दृष्टीने बघू, तुला असं कधी जाणवलंय का? आता तसं बघायला गेलं ना, तर स्टारवरती जेवढ्या लीड्स आहेत त्या सगळ्यांपेक्षा माझे फॉलोअर्स खूप कमी आहेत. आणि मी कुठलीही विगरस ऍक्टिव्हिटी करत नाही फॉलोअर्स वाढवण्यासाठी. पण सगळे ब्रँड्स मी केलेले आहेत. आज माझं इंस्टाग्राम बघशील, मी सगळ्या ब्रँड्सच्या ऍड्स करतेय आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझा रीच, माझे व्ह्यूज हे सगळे त्या सगळ्यांपेक्षा जास्त आहेत, ज्यांचे फॉलोअर्स माझ्यापेक्षा जास्त आहेत, पण माझा रीच जास्त आहे. सो माझं म्हणणं आहे की, आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते की तुम्ही फॉलोअर्स मागे वाढवण्याच्या मागे नका लागू, तुम्ही तुमचं काम जास्त सिन्सिअरली करा, फॉलोअर्स आपोआप मागे येणार, ब्रँड्स तुमच्या मागे येणार. आणि मी ऍक्च्युली सांगते ना, मला मी जसं म्हणाले की मला माहीत नसतं मला किती लोक फॅन फॉलोईंग आहे, मला किती क्रेज आहे सायलीची, मला माहीत नसतं, कारण मी त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी माझं काम 200% सिन्सिअरली करते. आणि माझी प्रोफाईल बघितली तर तुम्हाला कळेल की सगळे ब्रँड्स मी सगळ्या ऍड्स करतेय आणि बाकी कोणी करत नसतील एवढ्या करतेय. त्यामुळे फॉलोअर्स डोंट मॅटर, मला तरी असं वाटतंय. पण सध्या कास्टिंगला खूप मॅटर करतात. मी कालच असं असेल हे चुकीचं आहे. तुम्ही फॉलोअर्सवर किंवा फॉलोअर्सवरती तुम्ही एखाद्या व्यक्तीचा टॅलेंट नाही ठरवू शकत आणि तो ठरवू नये. कारण इन्फ्लुएन्सर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या आणि ऍक्टर्स वेगळे. ऍक्टर्स त्यांची वेगळी मेहनत करत असतात, इन्फ्लुएन्सर्स त्यांची वेगळी मेहनत करत असतात. सो दोघांना तुम्ही कम्पेअर करून ह्यांचे फॉलोअर जास्त म्हणून ऍक्टिंगला पण इन्फ्लुएन्सर्सला घेणं हे मला नाही अजिबात नाही पटत. कारण ऍक्टर्स एवढी मुलं आहेत ग, जी घासतायत वर्षानुवर्ष, आणि ओनली बिकॉज त्यांचे फॉलोअर्स कमी आहेत त्यांना काम नाही मिळत, ही चुकीची गोष्ट आहे. ते आहेच. ते सध्या एवढं सुरू आहे ना की कामच मिळत नाहीयेत कोणाला. तुला तुझ्या पूर्ण जर्नीमध्ये तू गाणं शिकलीयस, कथ्थक शिकलीयस, पण कुठलं गाणं खूप आवडतं आणि ते तू सारखं गुणगुणत असते आणि ते असताना हे सतत माइंडमध्ये असतं, जर स्ट्रेस आला की चल ते गाणं म्हणूया, कारण गायक म्हटलं की ते खूप करतात. असं एक नसतं ग, मी ना कंटिन्यू, मला जुकबॉक्स म्हणतात. तुझं एखादं फेवरेट गाणं जे तुला गुणगुणायला आवडतं आणि सतत तुझ्या लक्षात आहे? गाणी तशी बरीच गुणगुणत असते, पण त्यातल्या त्यात जे सतत, म्हणजे असं काही पर्टिक्युलरली सांगता येणार नाही, पण 2 ओळी चालेल. भया इथले संपत नाही, भया इथले संपत नाही, मज तुझी आठवण
येते मी संध्याकाळी गातो, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. वा वा वा, छान गाते. मी नेहमी तुझे रील्स बघते, आज मला तुला पहिल्यांदा प्रत्यक्षात गाताना ऐकलं, खरंच छान वाटलं. Thank you, कारण thank you. ते तू म्हणतेस ना, सतत अभ्यास करणं आणि सतत रियाज करणं. तुला माहितीये का, म्हणजे आता हे जे काय बघ, म्हणजे हे जे काय चालू आहे त्यामुळे जराशी डाऊन आहे, पण मी गायले ना किंवा गात राहिले, मेकअप करताना गात असते, स्वयंपाक करताना गात असते, तर मी रिफ्रेश होते. मला काय म्हणतो आपण, मेंटली आपण ना रिफ्रेश होत राहतो आणि मी कंटिन्यू गाणी ऐकत असते. मी सेटवर जाताना गाणी ऐकते. आता काल रात्री पण लेट नाईट मी माझं लिखाणाचं काम करत होते, कानात गाणी चालू होती. वा. सो मला मे बी माझे वडील म्युझिशियन आहेत, सो मी दुसरीत असल्यापासून गाण्याचे कार्यक्रम करतेय. मी बाळ असताना बाबा मला गझल्स लावून झोपवायचे, सो त्यामुळे माझ्यावर मे बी प्रोग्रामिंग डोक्यावर तसं झालंय की गाणी असली ना की मी रिलॅक्स्ड असते, त्यामुळे मग कंटिन्यू गाण्यात असते. मेकअप रूम मध्ये पण माझ्या कधी तुम्ही सकाळी आलात तर माझे मेकअपमन, असिस्टंट्स, हेअर ड्रेसर्स हे नाचत असतात रूम मध्ये, कारण दणदणून गाणी चालू असतात सकाळी सकाळी. हो, पण त्याच्याने एक एनर्जी जनरेट होते. मला असं वाटतं म्युझिक हॅज दॅट पॉवर, सो ते चालू असतं. तुझ्या आता प्लेलिस्ट मधलं तुझं आवडतं गाणं कुठले? बापरे, बरीच आहेत ग. टॉपला कुठलं असेल? तुला माहितीये माझ्या प्लेलिस्टचं नाव काय आहे? काय? सायकोलिस्ट. कारण त्याच्यामध्ये बादशाह पण आहे, त्यात लताबाई पण आहेत, आशाबाई पण आहेत, त्यामध्ये अगदी आत्ताची फ्युजन काहीही वाटेल ती अशी लिस्ट आहे. मला जे म्युझिक छान वाटतं ती सगळी मी ऐकते. वा, अशी गाणी. पण फेवरेट गाणं लहानपणापासून ऐकत आलीस आणि ते तुझं फेवरेट आहे? 90s वाईब मधलं. 90s पण नाही, हॅलो, मी ब्लॅक अँड व्हाईट वाली आहे. 80s. सर 80s वर जाऊ. 80s म्हणजे मला हे का रे दुरावा वगैरे ही गाणी खूप आवडतात. वा. सो ते माझ्या लिस्टमध्ये आहेतच, त्यामुळे ती सगळी गाणी मी खूप ऐकत असते. खरंच सुंदर आहे, कारण गाण्याने पूर्ण रिफ्रेश होतो आपण. पूर्ण माझं मध्ये सुरू होतं की जर डाऊन झालं की ऐकायचं, जर डाऊन झालं की ऐकायचं. म्युझिक इज अ थेरपी, ऐकावंच. हो. आणि कथ्थक मध्ये तुझं शिकत आलीस, कथ्थक आणि गाणी परत ऍक्टिंग, तुझं तिन्हींचं जे मर्ज होत होतं तुझ्या पहिल्या काळामध्ये, सो त्यांनी आणि आता सेम जम्बलिंग आहे की आहे? जरा डाऊन आहे. जरा डाऊन आहे, पण आता मी पुन्हा त्यात जाणार आहे, कारण मी आता मास्टर्सला ऍडमिशन घेते. अजून एक मास्टर्स इन एंटरप्रेन्योरशिपला मी आता ऍडमिशन 2 दिवसात होईल माझी. सो आणखीन एक मास्टर्स आता सुरू करणार, अभ्यास परत. हो, माझ्या ना डोक्याला खाद्य लागतं अगं, त्यामुळे मी कंटिन्यू आता मी काही गोष्टी, म्हणजे मी एका वृत्तपत्रासाठी लिहिते पण आहे, पाक्षिक लेखन करते, गुरुवारी येतात माझे लेख. शिवाय मी वेब सिरीज 2 लिहितेय, सो त्याचंही काम माझं सुरू आहे. आणि शिवाय अभ्यास पण, असं मला सगळं लागतं खाद्य. मला तर विचारायचं तुझं काय राहिलंय? जेवढं मिळेल ना तेवढं करायचंय. बघ, यू नेव्हर नो की कधी तुमचं तिकीट कन्फर्म होईल वर जायचं, त्यामुळे जेवढं करता येईल तेवढं सगळं करायचंय आणि मी ते करतेय. खूप सुरू आहे. आम्हाला असं वाटतं, असं कॉम्प्लेक्स. अगं मला, तुला माहितीये, मला कधी कधी असं होतं की अरे यार, महिन्याला 30च दिवस काय, 24 तासच काय, मला खरंच कमी पडतात, मला खूप वेळ कमी पडतो. काल पण मी किती गोष्टी करून मग मी रात्री 1:30 वाजेपर्यंत लिहित बसले होते. आय हॅड सम डेडलाईन्स टू मीट, आणि माझं असं झालं की आज पण आहेत काही डेडलाईन्स, आज पण काही गोष्टी लिहायच्यात, आणि हे सगळं माझं सुद्धा 24 तासच काय आहेत, निदान 35-40 तासाचा एक दिवस हवा होता, असं होतं. तुझ्यासाठी युनिव्हर्स काय काय करेल अजून. पण हा, म्हणजे मी त्या तशी जगते मी. येस, टॉप. खूप काय काय करायचं, सगळं करायचंय, सगळं करायचं असतं. आता जर काम करायची इच्छा झाली आणि तुला युनिव्हर्स तुला एवढा सपोर्ट करतोय, तर युनिव्हर्स बोलला तर मी तुला एक वरदान देतो की एका व्यक्तीसोबत काम करायचं, एका डिरेक्टर सोबत काम करायचं, आणि एका स्क्रिप्ट सोबत काम करायचं, म्हणजे कॅरेक्टर सोबत, आणि ते तुझ्या चॉईसचं असेल, आणि तथास्तु बोला. तर कोणासोबत काम करशील? आई ग, हे आधी तरी विचारायला पाहिजे होतंस, म्हणजे युनिव्हर्सने आधी काम केलं असतं. मला निशिकांत कामत यांच्याबरोबर काम करायचं होतं, पण निशिकांत कामत आता नाही आहेत, तर त्यांच्याबरोबर एक काम करायचं होतं. मला नागेश कुकुनूर बरोबर काम करायचंय, मला राजकुमार हिरानी बरोबर काम करायचंय त्यांच्या फिल्म्समध्ये. सो मी बघतेय की त्यांनी अशा प्रकारच्या हिरोईन्सला कास्ट करावं कधीतरी माझ्यासारख्यांना, पण मला ह्या सगळ्या लोकांबरोबर कामं करायची आहेत. आणि कॅरेक्टर्स तर बरीच आहेत ग जी करायची आहेत. ह्यांच्या फिल्म्समधली सगळीच कॅरेक्टर्स प्रत्येक ऍक्टरला अभ्यास करण्यासारखी आहेत. सो ती सगळी कॅरेक्टर्स करायला आवडतील मला. ऍक्टर म्हणून
बरेच आहेत, म्हणजे मला विकी कौशल पण आवडतो, पण ऑफकोर्स वेगळाच लीग आहे तो. येस. पण ऍज अन ऍक्टर म्हणून मला तो आवडेल त्याच्याबरोबर काम करायला. आणि असे बरेच आहेत ग, खूप आहेत. तू कारण इतकं तुला सपोर्ट केलं त्यांनी अजून आणि होईल म्हणजे यू नेव्हर नो, मे बी योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी घडत जातात आणि माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तशाच गोष्टी घडतील आणि योग जुळून येतील. तुला जर समज आता तू एकदम शांत मुलगी, शांत नाहीये सध्या सायली, पण स्टील ही थोडंसं एक मुलगी पॅटर्न, साधी भोळी मुलगी पॅटर्न होतो, पण तुझ्या अपोजिट कॅरेक्टर मिळालं तुला मजा येईल करायला, धाकड असं वागवणार, खूप मजा येईल. आणि अगं आता काय सायली कमी धाकड आहे का? मी फायटिंग करतेय, मी गुंड मावाल्यांना झोडून काढतीये, मारतीये. कॅरेक्टर असं नाही ना, पण माझं असं होतं कॅरेक्टर पाहिजे. हो मला आवडेल, मग मला ऍक्टिंग नाही करावी लागणार कारण मी तशी आहे. म्हणजे मी अशी पेटीट दिसत असले तरी मी कुठलेलं आहे लोकांना. तू ऍक्च्युली अशी दिसताना खूप छान साधी शांत आहेस, पण नाही, मी बोलली तुझ्यासोबत मी मस्तीखोर आहे हे मी स्वतः मान्य करीन. ऑफकोर्स मस्तीला प्रत्येकाची मस्ती वेगवेगळी असते, पण मी काय म्हणतो आता मी सांगते ना की मी मारलं बिरलेलं आहे लोकांना. कोणी फालतूगिरी करायला आलं की मग माझ्यासारखी वाईट मुलगी नाही. अगदी. मग त्याला लाईफ टाईम लक्षात राहील असा दणका देणारच मी. तू आहेस तशी, कारण आपण बोलतो ना ज्यामुळे एकदम अशा काम दिसत त्या नसतात. माझे हात खूप लागतात अगं, खूप लागतात माझे हात. आणि हो मी तशी खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे आजही वेट उचलायला सांगा किंवा कुठल्याही गोष्टी, मी पेटीट दिसत असले तरी मी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे भरलेलं सिलेंडर मी उचलून नेऊ शकते. मला काहीही त्याच्यामध्ये कुठले अरे बापरे एफर्ट्स नाही लागत. मी ते असं रोल करत वगैरे नाही नेत कर्जतला, मी उचलू शकते ते व्यवस्थित. सो मी दिसते अशी, बट मी खूप स्ट्रॉंग आहे. चांगलंय आहे, म्हणजे सगळं विकनेस होऊन सुद्धा शेवटी इट इज ऑल हिअर. हो, तुम्ही इथनं संपलात ना की सगळं संपतं, मग शरीर पण काम करत नाही. त्यामुळे तुमचा सीपीयू नेहमी चांगला ठेवायचा. सीपीयूला सांगायचंच नाही की तुम्हाला हे सगळं आहे, मग तो नीट चालत राहतो. हो, हे बरोबर आहे. ह्या सगळ्यामध्ये मस्तपैकी छान काम सुरू आहे, सगळं सुरू आहे, पण एक बोलतो ना आपला मी टाइम असतो, तू बोली गाणं गातेस. मी कुकिंग करते, मी पेंटिंग्स करते, माझ्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळेच विचारणार होती. आणि माझ्याकडे मी नाईफ पेंटिंग वगैरे करते कॅनव्हसवर. सो मला मे बी आर्टिस्टिकच म्हणजे गोष्टी खूप आहेत माझ्याकडच्या ज्या मी करते सगळ्या, तर त्या सगळ्या करते मी. आणि ड्रायव्हिंग मला खूप आवडतं, सो मी गाडी काढते, ड्राईव्हला जाते, असं सगळं करते. सो दॅट इज माय मी टाइम ऍक्च्युली. छान आहे, कारण गरजेचं आहे. 15 तास 16 तास 17 तास सुरूच आहे आपलं काम काम काम, आणि त्यातला कुठला तरी वेळ आपल्यासाठी असावा. त्यामुळे तू हे ज्या सगळ्यामध्ये एक आपला मैत्रीण किंवा आईला पण आपण मैत्रीण म्हणतो, तशी तुझी कोण आहे मैत्रीण? मैत्रीण नाहीये मला कोणी, सगळे मित्र आहेत. आणि नाही म्हणजे आई एक आहे आणि मित्र म्हणून प्रसादच आहे. अदरवाईज मला आमच्या फील्ड मधले तर आय हॅव नो फ्रेंड्स. म्हणजे काय म्हणतो, आता TTMच्या सेटवरती ज्या मुली आहेत त्या माझ्या मैत्रिणी आहेत, पण माझा स्वभाव अगेन मी सगळं शेअर करीनच माझ्या मनातलं. मला काही वाईट वाटलं वगैरे तर तसं नाहीये, माझा तो स्वभावच नाही. रादर मी ते आईकडे पण नाही शेअर करणार, असा स्वभाव आहे माझा. त्यामुळे मित्र प्रसाद हा एकच आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट कर्जतचे माझे आमच्या 5 मित्र मैत्रिणी होता, आम्ही ग्रुप आहे आमचा, जे माझे फॅमिली फ्रेंड्स आहेत. म्हणजे त्यांचे वडील माझ्या बाबांचे बालपणीचे मित्र वगैरे कर्जतला असे फ्रेंड्स आहेत ना सगळे. सो तसे फ्रेंड्स आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट आय हॅव नो फ्रेंड्स. ठीक आहे, बेस्ट फ्रेंड आणि कमी सर्कल आहे तर छान असतो. हो, आणि तसं बघितलं तर सर्कल कमी नाहीये माझा फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे. कारण म्युझिक क्षेत्रातला आहे, कथ्थक क्षेत्रातला आहे, मी ट्रेकिंग करते प्रॉपर माउंटेनिअरिंग. सो त्या क्षेत्रातला फ्रेंड सर्कल आहे माझ्या इकडच्या इंडस्ट्रीतला. बट माझे फ्रेंड्स आपण ज्यांना म्हणू ना ते मोजके 4-5 आहेत. छान. हा, तुझा पहिला ट्रेकिंग स्पॉट कुठला होता? मी कोकण कडा केलाय. ओके. रॅपलिंग. मी तेव्हा 8वीत होते. पहिली कुकिंग डिश पोळ्या करायला शिकले मी, आणि त्या उत्तम करायला लागले. सगळ्यात शेवटी जे जमतं लोकांना ते मी पहिले केलं. मी ऍक्च्युअली डिफिकल्ट गोष्टी आधी शिकले, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अगदीच 4-5 वर्षांपूर्वी मी चहा करायला शिकले. मला येतच, म्हणजे मला टेस्टच माहित नाहीये चहाची, त्यामुळे तो चुकला तर तो काय गणलाय हे कळणार कसं. पण आता मला 1 कप चहा करता येतो. नाही, ते पण सांग जे तू मला सांगितलंय. हा, म्हणजे जर का उद्या मला कोणी सांगितलं की 10 कप चहा कर, तर मला 10 वेळा 10 कप बनवावा लागेल. मला ते नाही कळत. मी 20-25 माणसांचं जेवण एकत्र करू शकते, पण चहाचं गणित मला नाही कळलेलं अजून. ती चहा पित नाही,
तिचे जेवणाचे पण असे बाहेर गेल्यावर आमच्यासारख्या लोकांना वांदे आहेत. पण आता काय नाही, सगळीकडे जैन फूड मिळतं हो. आणि इझिली इंटरनॅशनली पण मिळतं, त्यामुळे मी सॉर्ट झालीये. पहिलं डेस्टिनेशन फिरायचं म्हणजे लाईफ मध्ये मी पहिल्यांदा गेलेले असं हो स्वतःच्या पैशांनी. स्वतःच्या पैशांनी थायलंड. हो मी तशीकडे सगळी बाहेर मी स्वतःच्याच पैशांनी गेलीये. मी नाही घेतलेले आई बाबांकडून. मी 13 देश फिरले आणि मी सोलो टुरिंग करते. सो पहिली Vlogs थायलंड. बनव आता व्लॉग्स करीन, बट आय एम बिझी मेकिंग मेमरीज ऍक्च्युली, त्यामुळे मला ते शूट करता येत नाही. बट युरोप पण झाला, असे बरेच देश, मी 13 देश टोटल फिरले, एकटीच फिरले आणि माझ्याच पैशांनी फिरले. वा छान. सेल्फ इंडिपेंडंट. काम करायचं भरपूर आणि भरपूर पैसे साठवायचे आणि खूप फिरायचं, हा माझा मोटो आहे. तुझं पहिलं गायलेलं गाणं? लावणी गायले होते मी 2रीत असताना, येऊ कशी तशी मी नांदायला. वा जे तुला कठीण होतं त्या काळात. ठीक आहे. पहिला आई बाबांना दिलेलं गिफ्ट? तशी छोटी छोटी गिफ्ट्स नेहमी दिली होती, बट आई बाबांच्या 25व्या अॅनिव्हर्सरीला मी त्यांना फ्लाईट टू फ्लाईट अशी गोव्याची टूर अख्खी बुक करून दिली होती, पूर्ण म्हणजे पॅकेज. सो ती गेली. तर जुई, तू इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेस आणि मला खरंच आवडेल विचारायला, तुला कोणी हेल्प केली आणि म्हणतात ना एक आपलं माणूस असतं, सो ते कोण आहे? आता ते नाही आहेत, पण गौतमजी राजाध्यक्ष हे ऍक्च्युली माझे गुरु आहेत असं मी म्हणेन. कारण माझा पहिला पोर्टफोलिओ त्यांच्याकडे झाला आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या होत्या. म्हणजे मी त्यांची फी तर मी देऊच शकणार नव्हते पोर्टफोलिओची, कारण ते खूप हाय चार्ज करायचे. पण मी त्यांना विचारलं होतं की काय करायचं मग असं, तर त्यांनी माझ्याकडनं नाही घेतला तो चार्ज. म्हणजे मला हे सांगायला आवडेल की ती इतकी मोठी व्यक्ती होती की त्यांनी चार्ज नाही घेतला त्यांचा. त्यांनी फक्त हेअर मेकअप कॉस्ट्युमचे जे काही झाले तेवढेच मोघम घेतले होते, त्यांचा चार्ज नाही घेतला. दुसरी गोष्ट, त्यांनी मला बऱ्याचशा टिप्स दिल्या होत्या. टिप्सपेक्षा त्यांनी काही स्ट्रिक्ट बॉर्डर्स आखायला सांगितल्या होत्या मला. ओके. ज्या ते बोलले की लॉंग रनसाठी तुला खूप कामी पडतील आणि आजही मी त्या फॉलो करते. मग त्या लिटरली कुठले कपडे घालशील ह्या बाबतीत होत्या, कोणाशी बोलताना कशी वागशील, कशी बोलशील की जेणेकरून इंडस्ट्रीतली व्यक्ती तुझ्याकडे बघताना बोलताना त्या रिस्पेक्टनी वागेल, बोलेल. सो त्यासाठी आय हॅव टू कंडक्ट मायसेल्फ दॅट वे ना. सो तसं ह्या काही बऱ्याच गोष्टी होत्या ज्या एक आजोबांसारख्या त्यांनी मला समजवल्या होत्या आणि त्या मी आजही पाळतीये. आणि मला असं वाटतं की त्याच गोष्टी आहेत ज्या करेक्ट लॉंग रनसाठी मला उपयोगी पडणार आहेत. सो ते माझे गुरु होते. वाव, म्हणजे असावं खरंच. हो, आणि आज एवढी मोठी व्यक्ती जी जगामध्ये मोठ्या फोटोग्राफर्समध्ये त्यांचं नाव आहे, आज माधुरी दीक्षितला ज्यांनी लॉन्च केलं, सो अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात होती आणि त्यांच्या टिप्स मला मिळाल्या, त्यांचा सहवास मला मिळालाय. सो अगेन सी युनिव्हर्स. येस, युनिव्हर्स. युनिव्हर्सनी खरंच खूप हेल्प केले आणि मला ते खरंच विचारायचं आहे की आपण जेव्हा नॉर्मल बोलत होतो शूटच्या आधी, तेव्हा तू बोलली होती की युनिव्हर्सनी तुला खरंच खूप हेल्प केली आणि त्यातली एक होती म्हणजे तू विदाऊट मेडिसिन्स तू सर्वाइव्ह केलंयस आणि त्याने तू आता इथे बसली आहेस. सो तुला ते युनिव्हर्सने सिम्पटम्स देऊन सुद्धा तू एवढी छान बसलीस. मी तुला सांगू का, युनिव्हर्स म्हणजे काय, शेवटी जी एक पॉवर आहे, दैवी पॉवर आहे आणि माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. कोणी त्याला काय वेगळं म्हणत असेल, युनिव्हर्स म्हणत असेल, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणत असेल, मी त्याला देव म्हणते. माझे महाराज बसलेले आहेत, ते माझ्यावरती पूर्णपणे काम करतात हे मी सांगूच शकते. कारण ज्या क्षणी त्यांनी काही दिलेल्या गोष्टी मी केलेल्या आहेत त्या क्षणापासून मी पेनलेस आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण मी ना आरेची औषधं घेतली आहेत, ना वर्टिगोची, ना माझ्या पिट्युटरी ट्युमरसाठी औषधं घेतली आहेत. आणि ती औषधं नाही घेतली तर ते आजार अजून बळावतात, पण माझं असं नाही झालं. माझं रोजचं वाचन, रोजची पूजा मी खूप सिन्सिअरली करते आणि त्यामुळे ती पॉवर माझ्यावर काम करते. आणि हे खूप चमत्कारिक आहे, पण येस, ती पॉवर काम करते माझ्यावर. खरंच आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये जसं मगाशी म्हणालीस की तुला सरांनी हेल्प केली, सगळं केलं, पण तू ऍक्च्युअल जेव्हा लॉन्च झालीस त्यानंतर सुद्धा एक्सपिरियन्स येतात, वाईट माणसांचे, चांगल्या माणसांचे, दोघांचे येतात. तर तू जेव्हा वाईट माणसं, वाईट नाही म्हणतात, त्यांची वृत्ती असते, ती वागणूक असते, तर ते तुझ्याशी जसे वागायचे किंवा गॉसिपिंग्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. मुळात नवीन मुलगी आली इंडस्ट्रीमध्ये, गॉसिपिंग्स होतात, तेव्हा तू काय करायची? किंवा कोणाशी शेअर कारण न शेअर करणारी व्यक्ती आहेस, सो तेव्हा तू काय करायची? सुदैवानी तेव्हा पण प्रसादच होता माझ्याबरोबर, कारण आम्ही दोघांनी पहिली मालिका पण एकत्र केलेली आहे, दुसरी मालिका पण एकत्र केलेली आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना, एक स्पॉन्ज बॉब असतो आपल्या आयुष्यात जो सगळं ॲब्झॉर्ब करत असतो, सो तो होता. त्याला मी बोलायचे, त्याला सांगायचे. मला कोणी गॉसिप तर व्हायचंच ऑफकोर्स आणि वाईट पण बोललं जायचं, पण मग मी काय करायचे, रडायचे. पण तेव्हा मी लहान होते म्हणून रडायचे.
आता मी रडत नाही. आता मला असं होतं की बोला, काय करायचंय, तुला एंटरटेनमेंट होतीये ना तुमची, तुम्ही खुश आहात ना, करा. मला घंटा काही फरक पडत नाही कोणी माझ्याबद्दल काय बोलतंय. आधी पडायचा, पण नंतर मग मीच त्यातनं बाहेर ठरवलं की म्हणजे मला आईने सांगितलं एकदा की किती फरक पाडून घ्यायचा ह्या गोष्टींचा स्वतःवर, ह्याचा विचार एकदाच कर आणि तो फुल अँड फायनल कर. ओके. त्यामुळे तसंच. आणि बोलण्यासाठी किंवा काही फोन उचलून आहेच, की फोन आहे उचलून आहे म्हणजे मी त्रास द्यायचा त्या लोकांना देते त्रास. हो, तू मला एकदा बोललेली तू खूप त्रास देते हो. लोकांना. म्हणजे माझे हे जे आहेत ना 4-5 मोजकी, त्यांना मी खूप त्रास देते आणि मला मजा येते त्रास द्यायला. चांगले. अदरवाईज नाही तर बाकीच्यांच्या समोर मी अशी असते की मला सगळे म्हणतात, तू एवढंच बोलतेस, अशीच असतेस. माझं असं तर हो, मी एवढंच बोलते. पण त्या सर्कलमध्ये मला सांगतो गप्प बस. बाकीच्यांसाठी शांत आहे, बाकीच्यांसाठी पण शांत राहा. सो त्यांचं असं होतं की अरे ही अशी नाहीये ही, पण मग तो स्वभाव आहे. आणि मग आता काय, आता वाटतही नाही, मग मी निगरगट्ट झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही कितीही माझ्याबद्दल गॉसिप करा, मला तोंडावर बोला, काही वाटेल ते बोला, पाठीमागे बोला, मला नाही फरक पडत. कारण ते करण्यासाठी मी आलेच नाहीये ना. बरोबर. मला टाईपकास्ट हे खूप आता होत जातं आणि एक म्हणतो ना की तुला हे छान जमतं, तू हेच कर. किंवा आता तू जसं म्हणालीस मला सोज्वळ, सुंदर, शांत मुली करायला, आणि आता सायली तशी नाहीये पण प्ले करतेस नॉर्मली, की लाईक टिपिकल एक मुलगी जी आधी ओढणीचा ड्रेस घालते देन शिफ्ट होते साडीवर. हे खूप टाईपकास्ट केलं जातं की तू हेच कर. आणि जर तुला एक्सपेरिमेंट करायचं असेल तेव्हा ते तुला एक्सपेरिमेंट करून देत नाही, त्यांच्यासाठी तू काय सांगशील? ह्या आधी मी 3दा नेगेटिव्ह वॅम्स केलेले आहेत माहितीये का. पण त्यामुळे मला नाही वाटत की माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. आणि एखादं कॅरेक्टर चूज करणं हे डेलिबरेट अटेम्प्ट असू शकतो माझ्या बाबतीत मी म्हणते. कारण मला वॅम्पिश किंवा हे टेलिव्हिजनवरती तरी नाही करायचंय, किंवा वेगळं कॅरेक्टर टेलिव्हिजनवरती करून काय मिळणार आहे, फार काही मिळणार नाही. मला जे आता लीड करून जे कॅरेक्टर्स मिळून मला जो आनंद मिळतोय, जे काय मिळतंय ते मग मला वेगळी कॅरेक्टर्स करायचे तर मग मी फिल्मला किंवा OTT किंवा नाटकात ट्राय करीन ना. आणि मला येत आहेत तशा ऑफर्स वेगळ्या पण. त्यामुळे कोणी मला सुदैवाने टाईपकास्ट करण्याचा विचार करत नाहीये, कारण मे बी त्यांना माहितीये की जुई कशी आहे, म्हणून तसं होत नाहीये. पण मग डेलिबरेटली टेलिव्हिजनसाठी मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स करायचं मी ठरवलेलं आहे. ओके. मला आली नाहीत कॅरेक्टर्स असं नाहीये. जेव्हा मी 3 वर्षामध्ये गॅप घेतली होती तेव्हा मला खूप वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स येऊन गेली. बट अगेन टेलिव्हिजनला नाही करायची आहेत मला ती. मला वेगळ्या अजून, आणि टेलिव्हिजनला मी वॅम्प वगैरे करून झालंय की आधी, त्यामुळे परत तेच नाही करायचंय मला. आणि OTT, नाटक, एस्पेशली नाटक मला करायचंच आहे आणि मी खूप चांगल्या सध्या नाटकांची वाट बघतीये. मला काही ऑफर्स येतील अशा. 3-4 नाटकं वाचून पण झाली, पण मला असं छान वाटेल असं नव्हतं, त्यामुळे नाही केलं. बट मला कोणी नाही करत आहे अजूनही टाईपकास्ट सुदैवाने. टचवूड. येस. मला ना तुझ्यासोबत गप्पा मारायला खरंच छान वाटतंय आणि अजून अशा सुरूच राहू द्याचं वाटतंय, पण आपल्याला वेळेचं बंधन असतं. सो आता इथे एंड करूया. पण मला विचारायचंय, काही सांगायचंय तुला, जर जुईला तुला जर काही सांगायचं असेल तर काय सांगशील? कोणाला म्हणजे असं स्वतःला? मलाच. अच्छा, मी हेच सांगेन की खूप घाबरतेस मनातनं पण कोणाला सांगत नाहीस. खूप वेळेला प्रश्नात असतेस की हे कसं होईल, ते कसं होईल, खूप जास्त अँझायटी होत असते, पण कोणाला सांगत नाहीस. तरी ठीक आहे, नको सांगूस, पण ऍटलीस्ट स्वतःच्या मनावरती थोडा हळूहळू कंट्रोल कर. तेवढी मनातनं घाबरू नकोस, कारण इथपर्यंत आली आहेस, याही पुढे जाशील हळूहळू. घाई नाहीच आहे आणि तशी पण मला, पण मनातनं खूप जी भीती असते, जी ती मुलगी आहे जी कोणाला दिसत नाही कधी, तर त्या मुलीला ऍक्च्युली जप, हे सांगेन. किती गोड खरंच. हो, जुई ऐकेल. ठीक आहे जुई, खूप तू हसतेस, अशीच हसत राहा. छान वाटतं गप्पा मारून. आपण पुन्हा भेटूया, पुन्हा खूप गप्पा मारूया. हो. सो प्रेक्षकांना काय सांगायचं असेल, प्रेम करत राहाच्या व्यतिरिक्त अजून, की तू ते सांगतो? प्रेक्षकांना मी हेच सांगेन, ऍक्च्युली सांगणार नाही, मी फक्त आभार मानेन. कारण तुमच्यामुळेच, तुमच्या प्रेमामुळेच मी आज लिटरली उभी आहे हे म्हणेन. कारण तुमची जी एनर्जी मला रोज मिळते, तुमच्या मेसेजेसमधून, तुमच्या कमेंट्समधून, त्यामुळेच मला काम करायची एनर्जी मिळते. तर त्यामुळे तुमचे आभार. आणि माझ्या ह्या भूमिकेवर किंवा पुढेही माझ्या ज्या काही भूमिका येत जातील त्यावर असंच प्रेम करा आणि माझ्या पाठीशी नेहमी असेच राहा. खूप खूप आभार.